नमस्कार मंडळी. पावसाळा चालू झाला की आपल्याला काहीतरी मस्त खमंग कुरकुरीत आणि तळलेलं खावंसं वाटते. तर त्यासाठी आपण आजची रेसिपी घेऊन आलेलो आहे. तर आपल्याला मक्याचं पीठ घ्यायचं आहे. 4 वाट्या मक्याच्या पिठासाठी आपण 1 वाटी बेसन पीठ घेणार आहे. त्यासाठी आपण 4 ते 5 किंवा 5-6 हिरव्या मिरच्या, जशा तिखट असतील त्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. पाव चमच्यापेक्षा कमी हळद घ्यायची आहे आणि तेवढाच आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे. तसेच 1 चमचा ओवा घ्यायचा आहे. ओवा हातावर चोळून घ्यायचा आणि 3 कांदे घेतलेले आहे मीडियम आकाराचे, तर ते चिरून यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर आपण ज्या मिरच्या घेतल्या त्याचा जाडसर ठेचा तयार करायचा, तो टाकायचा आहे. कोथिंबीर, मिरची, पुदिना, लसूण आणि थोडंसं ओलं खोबरं याची चटणी बनवून घ्यायची आहे. तर आता आपण याच्यामध्ये कांदा पण टाकलेला आहे. मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकायचं. पाणी बेताचं टाकायचं, जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही. तर यामध्ये बेसन टाकायचं, मी विसरली असल्याने यामध्ये बेसनसुद्धा टाकणार आहे. तर 4 वाटी जर आपलं मक्याचं पीठ असेल तर 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. तर हे परफेक्ट आपलं मोजमाप आहे, साहित्य आहे. तर आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि पकोडे तयार करायला घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 2 ते 3 मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर गॅस पेटवून कढई ठेवायची आणि त्यामध्ये तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर यामध्ये भजी सोडायची. तर तुम्ही छोटे छोटेही करू शकता किंवा मोठे मोठे पकोडे असतात त्यानुसारही तुम्ही हे पकोडे किंवा भजी तयार करू शकता. अतिशय खमंग कुरकुरीत ही भजी होतात आणि खायला अप्रतिम चवीची. तर पावसाळा चालू आहे आणि या पावसाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी चविष्ट, कुरकुरीत, खमंग आणि तोंडाला चव येईल असं काहीतरी खावंसं वाटते. तर त्यासाठी ही रेसिपी अतिशय परफेक्ट आहे. मका दळून आणायचा आणि त्याचं बेसन पीठ आपल्याला त्या भजीसाठी वापरायचं आहे. तर यासोबत मी मिरच्यासुद्धा तळून घेणार आहे. तर भजी मस्त कुरकुरीत आणि खमंग झालेली आहे, ती आता काढून घेऊ. तर ही भजी आपण टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी याच्यासोबत खाऊ शकता. तशी ही भजी अतिशय टेस्टी होतात, तसेसुद्धा तुम्ही खाऊ शकता. परंतु टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी याच्यासोबत तर बोलायलाच नको. तर बघा, भजी मस्त तयार झालेली आहे आणि अशाच प्रकारची सर्व भजी आपण तयार करून घेणार आहोत. विशेष म्हणजे हे पकोडे कमी तेलकट होतात, जास्त तेल पित नाही, म्हणून तेलकट खायचं टेन्शन नाही, कारण या पकोड्यांना तेल कमी लागते. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक, हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल बघत राहा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी यापुढे अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त